माहीत आहे धाराशिवची नगरपालिकेचं मतदान आता उद्या 2 तारखेला आहे आणि ती एकदम प्रचार शिगेला आलेला असताना काय धाराशिवमधील मॅनेज पत्रकार ह्यांनी इंस्टाग्रामच्या त्यांच्या पेजवरून त्या पेजचे नाव आहे धाराशिव 2.0 जिल्हा धाराशिव व ऑल अबाउट धाराशिव ह्यांनी काल एक्झिट पोल दिला. एकतर आचारसंहितेमध्ये आचारसंहितेच्या नियमानुसार तुम्हाला एक्झिट पोल देता येत नाही. ह्यांनी काल चुकीचा एक्झिट पोल दिला. त्याच्यामध्ये ह्यांनी दाखवायचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये फाईट आहे. ही करप्ट प्रॅक्टिस आहे. विरोधकांचे धाबेदार आणलेत. आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार जो आहे तो 100% विजयाकडे वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये अडथळा यावा यासाठी व जनतेची दिशाभूल व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी व त्यांनी मॅनेज केलेल्या फेक पत्रकारांनी काल तो जो एक्झिट पोल दिला त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रार केलेली आहे. हे जे पत्रकारांचे जे पेज आहेत ही पेज बंद करण्यात यावे व ह्यांच्यावर FIR दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची युवा सेनेतर्फे मागणी आहे. आपण पाहताय धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्ष आपापला प्रचार जोरानं करत आहेत. पण सोशल मीडियाचे काही पेड चॅनल असतील किंवा काही मीडिया असतील यांनी काल काय केलं की एक फेक एक्झिट पोल तयार केला आणि तो सोशल मीडियावर फिरवला. त्यात त्यांची नावं आहेत की धाराशिव 2.0 जिल्हा धाराशिव ऑल अबाउट धाराशिव. यांनी काय केलं की भारतीय जनता पार्टी हे 38%, शरदचंद्र पवार गट हे 37% आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 23% असा फेक एक्झिट पोल करून सोशल मीडियावरती फिरवला, जे की कायद्याने रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951 अंतर्गत सेक्शन 126A हा गुन्हा आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मतदान होण्यापूर्वी एखाद्या चॅनलने कुठलंही असो, मग ते इलेक्ट्रॉनिक असो किंवा वर्तमानपत्र असो किंवा सोशल मीडिया असो, ह्यांनी एक्झिट पोल देणं हे कायद्यानं गैर आहे आणि अशा प्रकारे हे या विरोधकांना त्यांचा दारुण पराभव दिसत आहे. त्यामुळे हे असे कृत्य करत आहेत. तर आम्ही कलेक्टर साहेब किंवा निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडं युवा सेना धाराशिव व काही मतदारांच्या वतीने तक्रार दाखल केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की यावरती योग्य कारवाई होऊन त्या चॅनेलवरती किंवा त्या सोशल मीडियाच्या पेजवरती योग्य कार्यवाही व्हावी. काय आश्वासन दिलं? कलेक्टर साहेबांनी त्याची मार्किंग केलेली आहे त्या पत्रावरती आणि पुढील कार्यवाही सादर केलेला आहे.